चाकणमधून 20 कंपन्यांनी काढता पाय घेतलेला आहे अशी एक बातमी हाती येते। या बातमीचे आणखी काही तपशील आपण बघूयात। या उद्योगांचं स्थलांतर होणं महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही असं भाष्य कंपनीच्या स्थलांतरासंदर्भात शरद पवार यांनी केलं। सरकारनं यात लक्ष देण्याची गरज असल्याचं सुद्धा शरद पवारांनी म्हटलेलं आहे। आणखी काही तपशील या संदर्भातले आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल 20 कंपन्यांनी वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतराचा निर्णय घेतल्याची बाब गंभीर आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय। या कंपन्यांमध्ये जवळपास 2000 पेक्षा अधिक कामगार कार्यरत आहेत। उद्योग स्थलांतरित होऊ नयेत यासाठी सरकारनं लक्ष देण्याची गरज आहे। औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांचा युद्धपातळीवर विकास करावा। खड्डे, रस्ते आणि वाहतूक कोंडीची समस्या तातडीनं सोडवावी। उद्योजकांशी चर्चा करून समस्या सोडवण्यासाठी एक खिडकी यंत्रणा उभारावी। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील 36,000 पेक्षा जास्त खासगी कंपन्या बंद झालेल्या आहेत। या कंपन्या बंद झाल्यानंतर अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या। महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिलेलं आहे। सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर होणं हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय।